नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बिना पाकाचे अगदी मऊसूद असे रव्याचे लाडू करणार आहोत. अजिबातच करकरीत न लागणारे आणि तोंडात विरघळणारे लाडू आज आपण पाहणार आहोत. चला तर मग यासाठी मी 3 कप रवा घेतलेला आहे. पाऊण कप साजूक तूप घेतलेले आहे. 3 कप रवा हा कसा तर मोठ्या भांड्यामध्ये 2 कप रवा आहे आणि छोट्या भांड्यामध्ये 1 कप रव्याचे पीठ आहे. माझ्याकडे हा जाड रवा होता. मी रवा भाजण्याच्या अगोदरच तो मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे आणि मैद्याच्या चाळणीने चाळून घेतला आणि त्याची 1 कप पिठी निघालेली आहे. असे केल्याने आपले लाडू वळताना देखील आपल्याला अगदी सोपे जाते आणि शिवाय रव्याचा लाडू हा अजिबातच करकरीत लागत नाही. तो अगदी मऊसूद लागतो. आता कढईमध्ये मी थोडे तूप टाकून घेतलेले आहे. त्यामध्ये बारीक रवा हा भाजून घेत आहे. आधी 2 कप रवा आपल्याला 5 ते 7 मिनटं छान भाजून घ्यायचा आहे. रवा भाजून आपले 5 ते 7 मिनटं झालेले आहे. आता यामध्ये रव्याची जी पिठी आहे ती आपण टाकून घेत आहोत. ती देखील आपल्याला भाजून घ्यायची आहे. रवा जरी आपण हा बारीक घेतला आहे तरी देखील त्याला भाजायला हा वेळ लागतो. पिठीला भाजायला वेळ लागत नाही, म्हणून रवा आधी 5 मिनटं छान भाजून घ्यायचा. नंतर त्यामध्ये पिठी टाकून घेते आणि ती देखील भाजून घेते. नंतर भाजता भाजता त्यामध्ये हवे तसे थोडे थोडे तूप टाकून घ्यायचे आहे. रवा भाजण्याच्या आधीच तो मिक्सरमधून छान वाटून घ्यावा आणि गाळून घ्यावा. अशी ही पद्धत तुम्ही करून बघा. नक्कीच लाडू हा खूपच छान होतो. अजिबातच करकरीत लागत नाही. थोडी वेगळी पद्धत तुम्ही नक्की करून पहा. रवा भाजता भाजता आपल्याला 10 मिनटं झाली आहेत. आता पुन्हा यामध्ये थोडे तूप टाकून घेत आहे. रवा भाजायला आपल्याला अर्धा कप तूप लागलेले आहे आणि रवा भाजता भाजता आता 20 मिनटं झालेली आहेत. पहा, एवढे तूप आपले शिल्लक राहिलेले आहे. भाजलेला रवा आता एका मोठ्या परातीमध्ये काढून घेते. आता यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची आहे. रवा आपला 3 कप होता. पिठी साखर आपल्याला त्याच्या निम्मी म्हणजे 1.5 कप टाकून घेते. 1.5 कप पिठी साखर हे अतिशय योग्य प्रमाण आहे. लाडू हा अगदी व्यवस्थित अगदी छान असा गोड होतो. एखादी चम्मच जरी पिठी साखर जास्त टाकली तर तो अतिशय गोड होईल. रवा हा आपला गरम आहे. त्यामध्ये पिठी साखर टाकून घेतली. आता छान हे दोन्ही पण मिक्स करून घेते. यामध्ये वेलचीची पूड टाकून घेतलेली आहे आणि तुम्हाला आवडतील तसे तुम्ही ड्रायफ्रूट्स देखील यामध्ये टाकून घेऊ शकता. रवा गरम असतानाच त्यामध्ये आपण पिठी साखर टाकून घेतली आहे. रवा असा छान मिक्स करून असा थापून घ्यायचा आहे आणि तो एक 15-20 मिनटासाठी झाकून ठेवायचा आहे. म्हणजे गरम रव्यामुळे पिठी साखर आतमध्ये छान मुरली जाते. 15 मिनटं झाली आहे. आपल्या मिश्रणाचा रंग देखील थोडासा बदलला गेला आहे. आता हे मिश्रण पुन्हा एकदा छान हलवून घेते. हातावर घेऊन थोडे टेस्ट करून पहा, गोडाचं प्रमाण योग्य आहे की नाही. हे मिश्रण मिक्सरमध्ये 3-4 सेकंदासाठी पल्स मोडवरती फिरवून घेते. म्हणजे यामध्ये छान बाइंडिंग पण येईल आणि हे मिश्रण छान एकजीव देखील होईल. मिश्रण मिक्सरमधून फिरवत असताना यामध्ये 1 चम्मच साजूक तूप टाकून घेते. म्हणजे लाडूला छान साजूक तुपाचा स्वाद येतो. हे तूप आपले शिल्लक राहिलेलेच तूप आहे, त्यामधलेच मी टाकून घेत आहे. बघा, मिश्रण कसे मस्त एकजीव झालेले आहे. या लाडवाच्या मिश्रणामध्ये थोडे ड्रायफ्रूट्स टाकून घेते. तुम्हाला आवडतील तसे तुम्ही काजू, बदाम याची पावडर देखील टाकू शकता. सगळेच लाडू सारखे व्हावे यासाठी एक छोटासा चम्मच सेट केला आहे आणि त्याच मापानुसार लाडूचे मिश्रण घेऊन लाडू वळून घेते. लाडू वळण्याची आणखी एक सोपी पद्धत म्हणजे आपला जो 1 टेबलस्पून असतो तो घ्यायचा आणि असे मिश्रण भरून दाबून त्याचे गोळे करून घ्यायचे. त्यानंतर अशा प्रकारे हे दोन्ही भाग एकमेकावर ठेवायचे आणि दाबून असा लाडू वळवून घ्यायचा. म्हणजे लाडू हा पटकन वळला जातो. पहा, अगदी पाऊण कप तुपामध्ये देखील आपला 1 चम्मच तूप हे उरलेलं आहे आणि कमी तुपामध्ये हे लाडू देखील छान झाले आहे आणि वळले देखील छान आहेत. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही सगळे तूप देखील वापरू शकता.
चला तर मग सगळेच लाडू आता वळून घेते. नक्की अशी ही रेसिपी करून पहा. फारच छान लागते. खूपच असे हे लाडू मऊसूद होतात आणि लागतात देखील छान. आणि हे लाडू महिनाभर काय अगदी 2 महिनेसुद्धा छान राहतात, कारण यामध्ये पाण्याचा अंशच नाही. शिवाय कुठला मावा नाही आणि मिल्क पावडर देखील वापरलेले नाही, तरीसुद्धा हे लाडू फारच सुंदर लागतात. नक्की ही अशी साधी सिंपल रेसिपी तुम्ही ट्राय करा. तुम्हाला फारच आवडेल. आणि अशी ही रेसिपी आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.